जगातील सर्वात प्रतिष्ठेची आणि खडतर समजली जाणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत यवतमाळच्या पुसदमधील देव चौधरीने इतिहास रचत रौप्य पदक मिळवले। देव चौधरी हा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे आयोजित कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल 97 वर्षांनंतर रौप्य पदक मिळवून देणारा पहिला भारतीय ठरलाय। या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण जगातून इथे धावपटू येतात। एकदा तरी आपण या स्पर्धेत भाग घ्यावा असं प्रत्येक धावपटूचं स्वप्न असतं। असंच स्वप्न यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील देव चौधरी या 26 वर्षाच्या तरुणानं पाहिलं आणि साकारलंही। या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे या मॅरेथॉनचा ट्रॅक हा 1800 मीटर उंच चढणीचा आणि अवघड समजला जातो। त्यामुळे कसलेल्या मॅरेथॉनपटूंचा देखील कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करताना शारीरिक आणि मानसिक कस लागतो। देवनं 90 किलोमीटर अंतर 7 तास 4 मिनिटात पार करत पदक मिळवलं। कोणत्याही प्रकारचं महागडं प्रशिक्षण न घेता अत्याधुनिक साधन सामग्रीचा उपलब्धता नसताना देवनं मिळवलेलं यश हे कौतुकास्पद आहे। सर्व म्हणायची बाबा फिनिश करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे। जर फिनिशच करायसाठी जायचं असेल तर आपण इथेही जाऊ शकतो। तर माझं एक टार्गेट होतं की बाबा सब 7 मध्ये तरी करावं, 7 तासाच्या आत करावं, नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करावं, फास्टेस्ट इंडियन व्हावं। तर मी सतत प्रॅक्टिस करत होतो। स्टार्टिंग लाईनला मी सर्व ॲग्रेसिव्ह मोडमध्ये जात असतो मी। तर मी तिथे ट्राय केलं किंवा स्टार्टिंगला 5 किलोमीटर मी 5च्या 5.5च्या स्पेसने केलं। नंतर मी कंटिन्यू 4.5, 4.20, 4.30, 4.35च्या स्पेसनी कंटिन्यू 67 किलोमीटरपर्यंत पुश केलं बॉडीला, जेणेकरून 7.5 ते 7च्या तासाच्या आतमध्ये व्हावं। 67व्या किलोमीटरला अक्षरशः मला असं कुठेतरी दृश्य बघण्यात आलं, जे इंटरनॅशनलचे ॲथलीट राहते, जे फुल टाईम प्रॅक्टिस करते, त्यांनी रेस सोडतायत, त्यांना क्रॅम्प येत आहेत, त्यांना चालणंसुद्धा मुश्किल होत आहे तिथे। तर त्यांना बघून मी थोडंसं डिस्टर्ब झालं, माइंड थोडासा डिस्टर्ब झाला की हे जर फुल टाईम प्रॅक्टिस करून जर इथे तुटत असतील, बॉडी डिहायड्रेट होत असेल यांची, तर मी ते एक नॉर्मल आहे, मी तर म्हटलं एवढे म्हणजे ह्यांच्या लेवलचा नाही आहे। तर मी जर हाच स्पेस कंटिन्यू माझ्यासंग जर अशी काही प्रॉब्लेम झाली तर मी फिनिश करेल किंवा नाही करेल, नो आयडिया। तर मी तिथं थोडंसं डाऊन झालो। नंतर मी 5.5-6च्या स्पेसनी केलं। 3 किलोमीटरपर्यंत मी त्या स्पेसनी गेलो। मला तरीसुद्धा कुठल्या बॉडीला डिहायड्रेट नाही झालं, कुठला बॉडीला पेन नाही झालं। नंतर मी कंटिन्यू 80 किलोमीटरच्या नंतर मी 4-4.5च्या स्पेसनी पुश केला बॉडीला। त्यामध्ये मी फिनिश केलं आणि मागील 97 वर्षामधला नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केला आहे। म्हणजे आता भारतीय जोही गेला आहे त्यांचा टायमिंग सर्वात फास्टेस्ट इंडियन म्हणून मी ब्रेक केला आहे। सिल्वर मेडल मिळालं आहे। तर हे मेडल आहे तिथलं।